एका गावात छोटंसं कुटुंब राहत होतं. पत्नी सुमन, मोठा मुलगा अमोल आणि धाकटी मुलगी गौरी. घर गरीब होतं, पण प्रेम भरपूर होतं. सुमनच्या पायात लग्नापासूनची एकच चांदीची पैंजण होती. ती कधीच काढायची नाही. गावातल्या बायका विचारायच्या, नवीन पैंजण का घेत नाहीस? ती हसायची, ही माझ्या संसाराची पहिली आठवण आहे. अमोल मोठा झाला, शहरात नोकरी लागली, लग्न झालं. तो शहरातच राहू लागला. सुरुवातीला फोन यायचे, नंतर कमी झाले. गावाला येणंही वर्षातून एकदाच. एक दिवस रामभाऊ आजारी पडले. डॉक्टरांनी मोठ्या शहरात उपचार सांगितले. सुमनने मुलाला फोन केला. बाळा, बाबांना घेऊन यायचं आहे. अमोल म्हणाला, आई सध्या खूप काम आहे, पुढच्या महिन्यात बघू. फोन ठेवला गेला. सुमन काही बोलली नाही. दुसऱ्या दिवशी ती गावातल्या सोनाराकडे गेली. तिने आयुष्यभर जपलेली तीच चांदीची पैंजण विकली. त्या पैशात रामभाऊचे उपचार चालू झाले. 2 महिन्यांनी अमोल गावाला आला. आईच्या पायात पैंजण नव्हती. तो म्हणाला, आई तुझी पैंजण कुठे गेली? सुमन हसली. जिथे तिची गरज होती तिथे गेली. रामभाऊंनी विषय बदलला. अमोललाही काही कळलं नाही. काही दिवसांनी घर आवरताना त्याला सोनाराची पावती सापडली. त्यावर लिहिलं होतं, एक जोडी चांदीची पैंजण, विक्री, दिनांक. तोच दिवस ज्या दिवशी आईने त्याला मदतीसाठी फोन केला होता. अमोलच्या हातातून पावती खाली पडली. तो धावत आईजवळ गेला. आई, मला का नाही सांगितलंस? सुमन शांतपणे म्हणाली, बाळा, आईवडील मुलाकडे मदत मागतात, हिशोब नाही. तू आला असतास तर बरं वाटलं असतं, पण तुझ्या मनावर ओझं नको म्हणून काही बोलले नाही. अमोल आईच्या पायाशी बसून रडू लागला. त्याने आईचे रिकामे पाय पाहिले आणि पहिल्यांदाच त्याला जाणवलं, ज्या पैंजणांचा आवाज त्याच्या बालपणात रोज घुमायचा, तो आवाज आईने त्याच्यासाठीच गमावला होता. त्या दिवशी अमोलने आईसाठी नवीन पैंजण आणली. पण सुमनने ती हातात घेतली आणि म्हणाली, ही सुंदर आहे बाळा, पण जुनी पैंजण परत मिळणार नाही, कारण ती फक्त चांदीची नव्हती, ती माझ्या संसाराच्या आठवणीची होती. अमोल काही बोलू शकला नाही. त्या दिवसापासून त्याने एक नियम केला, महिन्यातून एकदा नाही तर आठवड्यातून एकदा आई बाबासोबत पूर्ण दिवस घालवायचा. बोध, आई वडील आपल्या वस्तू विकतात ते पैशासाठी नाही, तर मुलांच्या आयुष्यात दुःख येऊ नये म्हणून. पण त्यांना सर्वात जास्त आनंद आपल्या सहवासात मिळतो. धन्यवाद.